छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेच्या 10 झोन कार्यालयांमध्ये जन्माचे 9342 तर मृत्यूचे 1457 जन्म आणि मृत्यू नोंदणी प्रमाणपत्र प्रलंबित आहेत आणि नागरिकांना 2-3 महिने चक्रा माराव्या लागत असल्याने स्थायी समितीच्या बैठकीत या मुद्द्यावरून नगरसेवक आक्रमक झाले होते। पाहूया। 9000 जन्म 1457 मृत्यू प्रमाणपत्रे रखडली। प्रमाणपत्रांसाठी नागरिकांना हेलपाटे। पालिका बैठकीत नगरसेवक आक्रमक। छत्रपती संभाजीनगर महापालिकेच्या 10 झोन कार्यालयांमध्ये 1 एप्रिल ते 17 ऑगस्ट दरम्यान जन्म प्रमाणपत्रासाठी 19,444 अर्ज आले। त्यापैकी 10,102 प्रमाणपत्रे देण्यात आली असून 9,342 प्रलंबित आहेत। मृत्यू प्रमाणपत्रासाठी आलेल्या 2,701 अर्जांपैकी 1,244 प्रमाणपत्रे देण्यात आली तर 1,457 प्रलंबित आहेत। 2-3 महिने चक्रा मारूनही नागरिकांना प्रमाणपत्र मिळत नसल्यानं नगरसेवकांनी स्थायी समितीत प्रशासनाला धारेवर धरलं। जवळजवळ 2,701 ऍप्लिकेशन रिसीव्ह झालेले आहे आणि त्याच्यामध्ये आतापर्यंत पेंडिंग आहे 1457। माननीय सभापती महोदय, हे का आलेले? जन्म आणि मृत्यू प्रमाणपत्र इतका महत्वाचा विषय असताना एवढं पेंडिंग काय? झोन क्रमांक 7 2,351 का बरं पेंडिंग आहे? तुमच्याकडे कर्मचारी किती आहे त्याचा खुलासा होणं गरजेचं आहे। परमनंट कर्मचारी किती त्याचा खुलासा होणं गरजेचं आहे। यामध्ये हे जे पेंडिंग दाखवलेलं आहे यांनी जी काही पेंडिंग संख्या आहे, कधी हे यांच्याकडे एक नेहमी विषय असतो, मग ते तुम्ही टॅक्स भरा किंवा जन्म मृत्यू प्रमाणपत्र करा, काही करा, यांचं सर्व्हरच कधी चालू नसतं। एकीकडे अत्याधुनिकीकरणासाठी आपण 25-25 कोटी रुपये मंजूर करतोय, मग हे सर्व नेहमी डाऊन का असतं की जर माझं स्पेलिंग चुकलेलं आहे आणि सगळे डॉक्युमेंट आहेत तुमच्याकडे झालेले, हे नजर चुकीने झाले असं मी मानतो, मग ते त्या झोन मध्ये ताबडतोब का होत नाही? तर ही व्यवस्था झाली तर सर्व शहरवासियांचं खूप मोठं काम होईल। कारण का स्पेलिंग मिस्टेक प्रत्येक 10 सर्टिफिकेट एक सर्टिफिकेट मिस्टेक आहे साहेब, हे प्रमाण आहे। तर याच्यावर गांभीर्याने विचार करावा ही विनंती। सभापती अनिल मक्रिये यांनी तब्बल 9,000 जन्म प्रमाणपत्रांची प्रकरणे कशासाठी थांबवून ठेवली आहेत याचा खुलासा करण्याची मागणी केली। नागरिकांना वेळेत प्रमाणपत्रे मिळाली पाहिजेत असे स्पष्ट करत त्यांनी झोन अधिकाऱ्यांकडून प्रलंबित प्रकरणांची कारणं जाणून घेतली आहेत। माझ्याच नातवाचा जन्माचा दाखला 1 महिना उशिरा भेटला। मलाच त्याचं नाव मुलीचं नाव टाकलं, त्याला चुकीच झालं। तर माझ्यासारख्या माणसाला असं होतं तर हा माणसाचं कसं होईल? तर वार्ड ऑफिसरला विनंती आहे, माझी विनंती आहे, याच्यापुढे तुम्ही चूक केली तर तुमच्यावर कारवाई होईल। 7 दिवसात न दिला तुमच्यावर कडक कारवाई होईल। प्रलंबित सर्व प्रकरणे 7 दिवसात निकाली काढण्याचे आदेश मक्रिये यांनी दिले आहेत। प्रमाणपत्र देण्यास विलंब करणाऱ्या अधिकाऱ्यांवर प्रत्येक प्रमाणपत्रामागे 100 रुपये दंड आकारण्याची सूचना करण्यात आली आहे। नागरिकांची गैरसोय आणि आर्थिक व्यवहाराच्या तक्रारी तातडीने थांबवाव्यात असंही त्यांनी स्पष्ट केलंय। छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेच्या 10 झोनमध्ये 9 जन्म प्रमाणपत्र आणि 1400 मृत्यू प्रमाणपत्र रखडलेले आहेत, वेळेवर मिळत नाहीयेत आणि कागदपत्र जर जमा करायचे असतील किंवा ते कागदपत्र काढायचे असतील तर सर्व्हरचा प्रॉब्लेम येतोय, ऑनलाईन पेमेंटसाठी अडचणी येत आहेत आणि त्यासोबतच अधिकाऱ्यांकडून तातडीनं दखल घेतली जात नाही अशी तक्रार स्वतः स्थायी समितीच्या बैठकीमध्ये नगरसेवकांनी मांडली। आता सर्वात महत्त्वाचा प्रश्न आता उपस्थित करण्यात येतोय, एवढा मोठा आकडा समोर असताना देखील तातडीने कागदपत्र का मिळत नाहीत आणि त्यामुळेच या बैठकीमध्ये कागदपत्रांवरून चांगलाच गदारोळ पाहायला मिळाला। सचिन बडे, लोकशाही मराठी, छत्रपती संभाजीनगर। लोकशाही मराठी, ऐका, पहा, जागरूक रहा।